विधानसभेच्या उमेदवारीसाठी पुणे भाजपात मोठ्या संघर्षाला तोंड फुटलंय। एकीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवार मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या हेमंत रासनेंनी पुन्हा उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले, तर माजी आमदार आणि स्वर्गीय भाजप नेत्या मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे। त्यांनी मतदारसंघात बॅनरबाजी सुरू केली आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून कसबा मतदारसंघाची बांधणी करत असल्याचा दावा कुणाल यांनी केला। चांगली सगळी जी कामं केलेली आहेत त्यामधून ह्यावेळच्याही विधानसभा निवडणुकांमध्ये कसबा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीलाच मताधिक्य मिळेल असं मला वाटतं। मी स्वतः इच्छुक आहे कसबा मतदारसंघातून निवडणूक लढायला भारतीय जनता पार्टीकडून, आणि त्या निमित्ताने मी मागच्या काही महिन्यांपूर्वी सातत्याने काम करत आहे। हेमंत रासने यांनीही उमेदवारीसाठी आपल्याच नावाला पसंती असल्याचा दावा केला। हा लोकशाही जपण्याचाच विषय आहे। ह्याच्यात कुठल्याही प्रकारची ही जी काय स्पर्धा आहे हेल्दी आहे, ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत असणार आहे। एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी कमळालाच प्राधान्य देऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याकरता प्रत्येक कार्यकर्ता काम करतो। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही कसबा मतदारसंघावर दावा केला। शहराध्यक्ष म्हणून काम करताना कसबा मतदारसंघाशी घट्ट नाळ जुळल्याचं घाटे सांगतायत। गेले 30-32 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या मतदारसंघाशी घट्ट नाळ जुळलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकच या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित केली आहे। मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी मैदान साफ आहे असं वाटत होतं, मात्र तो चंद्रकांत दादा समर्थकांचा भ्रम ठरलाय। भाजपच्या अमोल बालवडकर यांनी कोथरूडमध्ये आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे। बालवडकरांच्या यात्रांपासून बडे नेते लांब राहत असले तरी त्यांनी चंद्रकांत दादांना एक प्रकारे आव्हान दिल्याचं सांगण्यात येतं। पुण्यात भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही हे मात्र सिद्ध झालंय। या अंतर्गत संघर्षाचं बंडखोरीत रूपांतर होणार नाही ना याची खात्री भाजप श्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, मुंबई।